आम्ही सन 2014 पासून लाडकी बहीण म्हणून तुमचा सांभाळ केला, मात्र तुम्ही आमची कार्यकर्ते जनतेची अवहेलनाच केली। मतदारसंघ आता बदल मागतोय, त्यामुळे यंदा तुम्ही थांबून या भावाला पाठिंबा देण्याची वेळ आली आहे, असा खोचक सल्ला भाजपचे प्रदेश सचिव अरुण मुंडे यांनी विद्यमान आमदार मोनिका राजळे यांना दिला आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील निष्ठावान भाजप कार्यकर्त्यांच्या विराट निर्धार मेळाव्यात मुंडे बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे तालुका अध्यक्ष तुषार वैद्य होते। यावेळी मुंडे पुढे म्हणाले की सन 2014च्या आधी तुम्ही सर्व पक्ष पालथे घातले असताना भाजपनं तुम्हाला आमदार केलं, मात्र तुम्ही गल्लीत लायकी नसलेल्यांना मोठं केलं, तसेच दलाल पोसण्याचं काम केलंय। निष्ठावंतांना डावलून बगलबच्च्यांना मोठं केलं। महिला आमदार असूनही आपलं राजकारण कपटी असल्याचे मुंडे यांनी अनेक उदाहरणं देत स्पष्ट केले। तुम्ही देत असलेल्या वागणुकीमुळे सर्वसामान्य माणूस त्रस्त झालाय। तुम्ही नातेगोत्याचं राजकारण करून मतदारसंघ बुडवायला निघाले आहात, अशी जहरी टीकाही मुंडे यांनी केली। 2014 पासून 2 वेळेस भारतीय जनता पार्टीने विद्यमान लोकप्रतिनिधींना निवडून दिलं। आम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून त्यांना निवडून आणण्यासाठी कष्ट घेतले। पण कार्यकर्त्यामध्ये आता भावना निर्माण झाली की बदल झाला पाहिजे। आता लोक म्हणतात किंवा खरी परिस्थिती भाकर फिरल्याशिवाय ती व्यवस्थित भाजत नाही। परिवर्तन केल्याशिवाय मतदारसंघामध्ये जो विकास राखडला किंवा काही अडचणी निर्माण झालेल्या आहेत त्या दूर होत नाही। सर्वसामान्य कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या शासकीय ऑफिसमध्ये त्रास होतो, मदत होत नाही, त्याच्यासाठी सहकार्य होत नाही, म्हणून कुठंतरी लोकांमध्ये बदल केला पाहिजे भावना आहे। आणि भारतीय जनता पार्टीला नम्रपणे हीच मागणी करतो की आता बदल करा। आमच्यासारख्या माणसाला, मी असं आमच्यासारख्या माणसाला किंवा तरी तुम्ही तिकीट द्या आणि त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी भारतीय जनता पार्टी आम्हाला चान्स दिला पाहिजे। कारण आम्ही गेले 35 वर्ष झालं भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते। आज एवढा मोठा जनसमुदाय आमच्या मागे उभा राहतोय किंवा आमच्याबरोबर येतोय, याचा अर्थ ह्या मतदारसंघाचं हवा बदललेली आहे। लोकांमध्ये बदल पाहिजे, नाही तर लोक पार्टीतला बदल वेगळा करून टाकतील। म्हणून आम्ही मतदारसंघामध्ये उमेदवार बदला, म्हणजे कारखाना सम्राट आणू नका। मूळ भारतीय जनता पार्टीच्या विचाराच्या माणसाला, आज मूळ भारतीय जनता पार्टीच्या विचाराच्या माणसामागे एवढे मोठे लोक उभं राहिले, याचा अर्थ भारतीय जनता पार्टीच्या मूळ माणसाबद्दल लोकांची भावना ही तीव्र आहे आणि आमच्यावर प्रेम लोकांनी आज दाखवलेले। त्याच्यामुळं मी तुम्हाला खात्रीशीर, मला माहिती आहे, वाटतंय किंवा खात्रीशीर मी सांगतो, निश्चित आम्हाला मदत होईल। आता विद्यमान लोकप्रतिनिधीचं त्यांचे स्वैरात आहे, काही कारखानदार ते सुद्धा लढणार आहेत अपक्ष। कुणी काही केलं तर त्यांच्या भूमिका काय राहते सांगायची गरज नाही। कालच्या लोकसभेला त्यांनी काय भूमिका बघवल्या या मतदारातला, आणि माननीय सुजयदादा विखे पाटलाला माहिती आहे, त्यांच्याकडे त्याचा रेकॉर्ड आहे, आम्हाला सांगायची गरज नाही। पण आम्ही जरी आम्हाला तिकीट दिलं तर त्यांच्या भूमिका काय राहते आणि आम्हाला माहिती आहे। पण त्यांच्या भूमिका काही जरी असल्या तरी आम्ही हा मतदारसंघ 100% भाजपसाठी निवडून आलो, एवढी गॅरंटी आम्हाला आहे। सर्वसामान्य जनता आज या कारखानदाराला कटाळली आणि बाहेरच्या आवकला कटाळली, आणि भारतीय जनता पार्टीने ह्या सर्वसामान्य जनतेचं मन ओळखून निर्णय घ्यावा ही भावना आम्ही व्यक्त केलेली आहे। मी पार्टीचा मानणारा एक कार्यकर्ता आहे, मी पार्टीवर नितांत प्रेम करणारा कार्यकर्ता आहे आणि भारतीय जनता पार्टीकडून कधीही पण त्या पार्टीने कधी विचार केला नाही असा मी कार्यकर्ता आहे। म्हणून निश्चित पार्टीला हे सुद्धा माहिती आहे, अरुण मुंडेमध्ये कार्यकर्ता प्रामाणिक भारतीय जनता कार्यकर्ता आहे, हे प्रदेशाला माहिती आहे। म्हणून आम्ही घेतलेला मेळावा हा आमच्या मनातली खंत आणि जनतेतली खंत होती। त्याच्यामध्ये जर कुठं काही भावना पार्टीच्या विरोधात गेली असेल तर हे पार्टीसाठी नाही, लोकांच्या मनातली खंत आहे आणि आम्ही पार्टीच्या नेत्याचा पार्टीचा नेहमी आहोत। या प्रसंगी ज्येष्ठ नेते भीमराव पुंदे, शिवसंग्राम पक्षाचे नवनाथ इसारवाडे, अमोल सागडे, तुषार पोर्नाळे, राहुल बंब, अजय भारसकर, अंकुश कुसळकर, दिगंबर काथवटे, शीतल केदार, भूषण देशमुख, सालरभाई शेख, अण्णाभाऊ ढोले, बाळासाहेब डोंगरे, अर्जुन ढाकणे, डेव्हिड गंगावणे आदी उपस्थित होते। हिंदुस्थान मीडियासाठी प्रतिनिधी संदीप देहड्राय, शेवगाव।